Welcome to Swami Vivekananda Digital Classes. In these classes, we are going to take second chapter of 10th standard. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आता आपण ग्रामरचा सेकंड चॅप्टर घेणार आहे 10वीच्या विद्यार्थ्यांचा, जे की आता तुमची 20 फेब्रुवारीला तुमची एक्झाम होणार आहे. तर त्या एक्झामला जाताना तुम्ही एकदम फ्रीली कोणतेही टेन्शन न घेता जायचं आहे. का जायचं आहे? कारण की तुम्ही आपले व्हिडिओज बघितलेले आहे आणि आपले व्हिडिओ बघितलेले असल्या कारणास्तव तुम्हाला सर्व क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करता येणार आहे. कारण की आपण एका टॉपिकवर फक्त 10 ते 15 मिनिटाचा एक-एक सेपरेट व्हिडिओज बनवतो आहे आणि ते व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे, की तुम्हाला एका टॉपिकबद्दल सर्व डिटेल माहिती यायला पाहिजे. सर्व टॉपिक म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपण केले नाही, ते तुम्हाला कॉम्प्लिकेटेड होईल म्हणून तसं केलेलं नाहीये. हॅलो. बरं मी येतो 15 मिनिटात थांबायला सांगा जरा. हां, हां. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलेलंच असेल, की आपला आता हा सेकंड व्हिडिओज आहे 10वीचा ग्रामरचा आणि सर्वांनी शेवटपर्यंत आपण जेवढे व्हिडिओज टाकणार आहे 30 असो, 40 असो, 20 तारखेपर्यंत तुम्ही सर्व व्हिडिओज बघायचे आणि ग्रामर रिलेटेड सर्व आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे. तर विद्यार्थी समजलं? चला पुढचं क्वेशन लगेच आपण बघू, की काय आजच्या आपण लेक्चरमध्ये घेणार आहे. एकदम तुम्हाला हे बघा डू ॲज डायरेक्ट आपण पहिला घेतला होता, तो काय होता? यूज आर्टिकल अँड मेक मीनिंगफुल वर्ड्स. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिले एक तुम्हाला काय करायचं होतं, लेटर यूज करायचं होतं आणि मीनिंगफुल वर्ड्स तयार करायचा होता. तुम्ही केला पण सर्वांनी आणि तुम्हाला समजलेलं पण आहे. आता बघा तुम्हाला डू डायरेक्टमध्ये सेकंड पार्ट असा आहे, की तुम्हाला पुट द फॉलोइंग वर्ड्स इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला काय करायचं यामध्ये, तर तुम्हाला वर्ड्स जे दिलेले आहे, तर ते अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकल ऑर्डरने लावायचे म्हणजे काय? काही जणांना माहिती असेल, खूप छान. पण काही जणांना माहीत नाहीये. ज्यांना अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे काय तेच माहीत नाहीये. त्या विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो, की अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच ए प्रमाणे लावले जाणारे शब्द. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आता बघू. कोणताही वेळ न घेता. बघा तुम्हाला इथं 2025 चा मागचा स्टेट बोर्डचा, एस-एस-सी बोर्डचा तुमचा पेपर तुमच्या समोर आहे. त्यामधला हा सेकंड क्वेश्चन आहे बघा 2 नंबर दिलेले इथं. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा आता तुम्हाला इथं दिसतच आहे. मी सांगतो पण आहे तुम्हाला. बघा पहिला वर्ड्स आहे ऑप्टिमिस्ट, नंतर बोनफायर, नंतर रुमर, नंतर अट्रॅक्टिव्ह. पण तुम्हाला हे वर्ड्स वाचता येणं किंवा त्याचं मीनिंग मराठीतून काय होतं, याच्याशी काहीही घेणं-देणं नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचंय, याच्यामध्ये लेटर बघायचे आणि तो लेटर कुठे येतो, फर्स्टला येतो, सेकंडला येतो, थर्डला येतो का हे बघायचंय. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा मग तुम्ही आता मला, ए प्रमाणे पहिला ए कोणता वर्ड्स येईल? इथं ओ एक नंबरला येतो, बी येतो का आर येतो का ए येतो? तर तुम्हाला माहिती आहे ए-बी-सी-डीमध्ये पहिला वर्ड येतो ए. मग हा ए हा 1 नंबरला असणार आहे. 2 नंबरला बी असणार आहे. बरोबर आहे ना? हां, 3 नंबरला काय असणार आहे? ओ 3 नंबरला आहे की आर 3 नंबरला आहे? जे-के-एल-एम-एन-ओ, पी-क्यू-आर म्हणजे 3 नंबरला ऑप्टिमिस्ट असणार आहे आणि 4 नंबरला रूमर असणार आहे. बरोबर आहे? अशा प्रकारे तुम्हाला फर्स्टला अट्रॅक्टिव्ह लिहायचं, सेकंडला बोनफायर लिहायचं, थर्ड नंबरला ऑप्टिमिस्ट लिहायचं आणि 4 नंबरला रूमर लिहायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे सर्व गोष्टी अंडरस्टँड होतील, समजतील आणि याच्याच आधारावर आपण आणखी एक्झाम्पल घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची भीती वाटता कामा नये. चालेल, काही हरकत नाही. चला आता पुढचा बघू लगेच क्वेशन. हा पण क्वेशन तुमचा एक्झामलाच आलेला आहे बघा. याच्यामध्ये बघा पॉटर, पॅटर्न, पॉकेट आणि पीपल. तर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं ना, याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? तर याच्यामध्ये दिसतंय बघा सर्व याच्यात पी दिसतंय. मग तुम्ही कन्फ्यूज होऊन जाशाल, की नेमका आता पहिला वर्ड तर कोणता घ्यायचा? मग आता पहिल्या लेटरपासून बघायचं नाहीये, तर तुम्हाला काय करायचं आहे? सेकंड लेटर बघायचं आहे. मग सेकंडमध्ये इथं बघा ओ आहे, इथं ए आहे, इथं ओ आहे, इथं ई आहे. मग इथं ए 1 नंबरला आहे म्हणजे हा याला 1 नंबरला घ्यायचं. याला इथं ई आहे 2 नंबरला ई घ्यायचं. नंतरला इथं पण ओ आहे, इथं पण ओ आहे. बरोबर आहे ना? तर मग आता 3 नंबरचा वर्ड्स बघायचा. टी अगोदर येतं का सी अगोदर येतं? तर 3 नंबरला सी येतं, मग हे 4 नंबरला. अशा प्रकारे तुम्हाला त्याचं अरेंज लावायचं आहे आणि अल्फाबेटिकल ऑर्डरने ते तयार होतंय. मग तुम्हाला काय मग याच्यामध्ये नेमकं काय करायचं? तर हा पहिला पहिला म्हणजे असे 4 वर्ड लिहायचे. फक्त पहिल्यांदा हा लिहायचा, 2 नंबरला हा लिहायचा, 3 नंबरला हा आणि 4 नंबरला हा.
समजलंय का? एकदम इझी आहे. तुम्हाला मी लिहून दाखवतो आता पुढच्या स्लाइडवर तुम्हाला बघा दिसतेच. आता क्वेश्चन तुम्हाला दिसणार आहे. दिसले बघा? व्यवस्थित दिसतंय सगळ्यांना? काही हरकत नाही. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. बघा यामध्ये तुम्हाला दिलेलेच आहे आणि हे जे क्वेश्चन दिसतंय का तुम्हाला? हे मागील वर्षी तुमच्या आलेल्या एक्झाम मधले क्वेश्चन आहे. 2023, 2022, 2021 आणि याचंच प्रिपरेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं, क्वेश्चन कसे येतात ते जर कधी बघितलं तर तुम्हाला पेपरला गेल्यानंतर एकदम ईझी होईल. कारण की तुम्ही जेव्हा जाता पेपर बघता तर लगेच तुम्हाला अंडरस्टँड होत नाही की याचे आन्सर कसं लिहावं, काय लिहावं. मग आतापासून तुम्ही सराव करा. म्हणजे तुम्हाला समजेल इझिली. तर बघा आता बाय, चेंज, क्वाइट आणि द. मग याच्यामध्ये अगोदर काय येत आहे, आपण थोडेसे वेगवेगळे हे घेऊ. तर अगोदर बाय वापरायचा आहे. का वापरायचा आहे बाय? कारण की बी सर्वात अगोदर येत आहे. ए मध्ये बी अगोदरच आहे ना. बाय आहे, त्यानंतर सी आहे. बरोबर आहे ना? लगेच सी घेतला. CHANGE बरोबर आहे. त्यानंतर टी अगोदर आहे की क्यू अगोदर आहे? JKLMNOP क्यू बरोबर आहे. क्यू अगोदर आहे. क्यू क्वाइट आणि शेवटला द. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे ही अल्फाबेटिकल ऑर्डर दिली का, सेम ॲज इट इज तसंच लिहायचंय. सेम ॲज इट इज तसंच जर लिहिलं तुम्ही, तर तुम्हाला जवळपास 1 मार्क्स पडतो. मग तुम्हाला म्हणजे 2 मार्कला काय येत आहे, बघा याचा 1 मार्क आहे तुम्हाला आणि ह्या खालच्या क्वेशनचा 1 मार्क आहे. असे तुम्हाला 2 अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे असतात. 2 लावायचे असतात. 1 नाही बरं का. एका याला 1च मार्क भेटेल, 2 याला 2 भेटतात. व्यवस्थित समजलंय का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला नंतरला अडचण नको यायला. बघा इथं मॅनेज, माइंड, मोमेंट आणि मोअर. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वर्डची सुरुवात एमने होते, तर मग हे कसं शोधायचं? तर विद्यार्थी मित्रांनो, मग तुम्ही काय करायचं सेकंड वर्ड सेकंड लेटर बघायचं. मग सेकंड लेटरमध्ये इथं ए आहे, इथं आय आहे, इथं ओ आहे, इथं ओ आहे. मग आता इथं जे ए वाले आहे ते अगोदर लिहून घेऊ आपण. ए मॅंगनेज लिहिलं आपण. त्यानंतर आता आणखी माईन हां, 2 नंबरला आहे. 3 नंबरला ओ आहे. इथं एम-एन-ओ मोमेंटच आहे. हां आणि 4 नंबरला मोअर आहे. झाले तुमचे 2 मार्क्स फिक्स. 2 एक म्हणजे 30 सेकंदामध्ये तुम्ही 2 मार्क्स मिळवता. इतकं सोपं आहे. आपण पहिल्या ज्या व्हिडिओमध्ये बघितलंय बघा लेटरचा यूज करून तुम्हाला बनवायचे ते पण 10 सेकंदामध्ये आणि हे पण 10 सेकंदामध्ये जवळपास तुम्ही 20 सेकंदामध्ये 4 मार्क्स मिळवतात. म्हणजे फक्त त्याच्यामध्ये काय तुम्हाला चीटिंग करून कुठेतरी काही कोणी पाठवेल का? त्यातून आपण शोधायचं, ते बघायचं आणि ते असतं का नाही, बरोबर आहे की रॉंग आहे, बरोबर नाही हे बघण्यापेक्षा तुम्ही काय करायचंय 10-10 मिनिटाचे आपण व्हिडिओ बनवलेले ते शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ बघायचे आणि इंग्लिशमध्ये नापास व्हायची म्हणजे गॅरंटीच नाही, तर तुम्ही चांगल्या प्रकारे जवळपास 80 पैकी तुम्हाला 70 प्लस मार्क्स फिक्स पडतील. फक्त जे मी सांगितले ते व्यवस्थित करा. काय त्याच्यामध्ये मी जे पण ग्रामरचे टॉपिक घेतोय, त्या ग्रामरच्या टॉपिकमधले सर्व क्वेशन सॉल्व्ह करा. बरोबर ना? जर कारण की जर तुम्हाला ग्रामर चांगल्या प्रकारे अंडरस्टँडिंग झालं, तर तुमची ग्रामरवर कमांड असली, तर तुम्हाला जे पॅसेज असतात, तुमची लेटर रायटिंग असो, एसे रायटिंग असो, त्यावर सुद्धा तुमची कमांड बनते आणि तुम्ही चांगल्या प्रकारे स्वतःच्या शब्दामध्ये ते ड्राफ्टिंग करू शकतात. चला मग पुढे लगेच अब्सेंट, क्रिएट, पीपल, वर्ड्स. बघा ह्याच्यामध्ये ए आहे 1 नंबरला. मग ए, नंतर सी, नंतर पी आणि नंतर ओ. अशाच प्रकारे हे सुद्धा वर्ड्स लिहायचे आहे. कारण की 1 नंबरला ए आपण बरोबर बघतोय तिथं. बघा याच्यात इथं पी आहे, इथं पी आहे, इथं पी बरोबर आहे ना? बघा इथं पण तसंच आहे. इथं ई आहे, इथं ओ आहे, इथं ओ आहे, इथं यू आहे. हे पण तशाच प्रकारे लिहायचं आहे. सेम आहे याच्यामध्ये पण काही एवढं हे नाहीये. बघा आता मी काही देतो तुम्हाला याच्यामधले हे तुम्ही बघा आता मला हे पण तुम्ही सॉल्व्ह करून दाखवायचे बघा. हे तुम्ही सॉल्व्ह करून दाखवा. हे सॉल्व्ह करायचंय तुम्ही लगेच मला जे आता तुम्ही व्हिडिओ बघताय सर्वजण 10वी चे मुलं हुशार आहात. तुम्हाला समजतंय की आता सध्या वेळ तुमची अभ्यास करण्याची आहे, शांततेची आहे. शांततेमध्ये तुम्ही जर व्यवस्थित तुमचा अभ्यास केला तर तुम्हाला 80 प्लस पर्सेंटेज येईल आणि चांगल्या प्रकारे तुम्हाला पर्सेंटेज आल्यानंतर तुम्ही
कुठेतरी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्याल. चला पुढे लगेच आता काय करायचं हे तुम्ही बनवायचे आहे आणि मी काही तुम्हाला 2-3 देतो. ते तुम्ही मला सांगा, की कुठं वापरल्या जाईल, कसं वापरल्या जाईल बघा. फूड, ॲपल, डॉग, बॉल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यात सर्वात पहिले काय दिसतंय तुम्हाला? ए पासून सुरू होणारा वर्ड्स कोणता आहे? ए पासून सुरू होणारा वर्ड्स कोणता आहे? तर ॲपल आहे. लगेच तुम्ही 1 नंबरला ॲपल लिहून घ्याल. नंतरला बी पासून सुरू होणारा वर्ड्स आहे का? आहे. लगेच बी पासून सुरू होणारा बॉल. नंतर सी पासून सुरू होणारा नाहीये. पुढे घ्यायचा डी पासून सुरू होणारा डॉग आहे. त्यानंतर फूड, F-O-O-D. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला काय करायची आहे, अल्फाबेटिकल ऑर्डर लावायची आहे आणि तुम्हाला कोणाच्याही सांगितल्याच्या भरोश्यावर बसायचं नाहीये. तो मला सांगेल आणि मला चांगले मार्क्स पडतील. तुम्हाला सांगतो मी, जो पण तुम्हाला सांगणार असतो, तर तो बरोबरच सांगेल याची काही शाश्वती नसते. त्यासाठी तुम्ही स्वतः अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स पडतील. दुसऱ्याच्या भरोश्यावर बसू नका. कारण की आता शिक्षक जो स्टाफ आहे तुमचा 10वीचा तिथं तुमचे शाळेमधले शिक्षक नसणार आहे. तुम्हाला आता वेगळे शिक्षक असणार आहे. त्यामुळे त्यांना तुम्हाला काही ते सांगतीलच नाही. यापेक्षा तुम्ही आतापासूनच चांगला अभ्यास करा आणि जेव्हा तुमचा पहिला पेपर असेल, तर तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटायला नको. त्यासाठी शेवटपर्यंत आणि तुमचे खास करून मित्र असेल, कोणी असेल, नातेवाईक असेल, त्या सगळ्यांना सांगा, की अमोल सर आता तुमचे इंग्लिशची सर्व ग्रामरचे व्हिडिओज घेत आहे आणि त्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमधले सर्व जेवढे पण महत्त्वाचे चॅप्टर आहे, ते सर्व चॅप्टरचे व्हिडिओज आपण YouTubeवर टाकणार आहे. अगदी फ्री आहे. कोणत्याही प्रकारचा चार्जेस नाही. शेवटपर्यंत बघा. चालेल. थँक